पियुषने जे पाहिलं त्यावर त्याचा डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. जी पूनम किंवा निशा त्याच्या नावाने भांगेत सिंदूर लावत होती, जी रोज नवनवीन व्रतांचे कारण देऊन त्याला जवळ येण्यापासून रोखत होती, ती व्यक्ती आरशासमोर उभी राहून चक्क शेविंग करत होती. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. ती कोणतीही मुलगी नव्हती, तर तो एक पुरुष होता, दाढी करत होता. त्याचं खरं नाव होतं चंदन कुमार. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. विचार करा, तुम्ही ज्या व्यक्तीवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करता, जिच्यासोबत तुम्ही 7 जन्माच्या शपथा घेतल्या आहेत, जिच्या कपाळात तुम्ही स्वतःच्या हाताने सिंदूर भरलाय, ती व्यक्ती अचानक एक दिवस तुमच्या समोर येते आणि तिचं संपूर्ण अस्तित्वच एक खोटं असल्याचं समोर येतं. तुम्ही जिला तुमची सुजाण संस्कारी बायको समजत होता, ती प्रत्यक्षात एक स्त्री नसून एक पुरुष निघते. ऐकूनच अंगावर काटा आला ना? पण ही कोणत्याही चित्रपटाची काल्पनिक कथा नाही, तर आपल्याच समाजात घडलेली एक अशी धक्कादायक सत्य घटना आहे, जिचा शेवट इतका भयंकर झाला की ऐकून पोलिसांचेही पाय सरकले. सोशल मीडियाच्या चकाकीमागे लपलेलं एक असं काळं सत्य, ज्याने एका 20 वर्षांच्या तरुणाला थेट खुनी बनवलं. काय होतं या संपूर्ण रहस्यामागचं सत्य, आणि कसं एका दाढी करण्याच्या साध्या घटनेमुळे 2 आयुष्यांची पार राख झाली. आज आपण याच थरारक आणि तितक्याच विचार करायला लावणाऱ्या प्रकरणाचा उलगडा करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या कथेचा प्रत्येक वळणावरचा ट्विस्ट तुम्हाला थक्क करून सोडेल. आजच्या डिजिटल युगात आपण सगळे सोशल मीडियावर तासंतास घालवतो. अनोळखी लोकांशी मैत्री करतो, त्यांच्याशी गप्पा मारतो आणि हळूहळू त्यांच्यावर इतका विश्वास ठेवतो की आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे निर्णयही त्यांच्यावर सोडून देतो. गुजरात मधील राजकोट शहरात राहणाऱ्या 20 वर्षांच्या पियुष कुमार खरवार या तरुणासोबतही असंच काहीसं घडलं. पियुष एका सर्वसामान्य तरुण होता, जो आपल्या कामात व्यस्त असायचा, पण सोशल मीडियाच्या एका नोटिफिकेशनने त्याचं आयुष्य असं काही बदललं ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. एकीकडे सोशल मीडिया आपल्या जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या लोकांशी जोडतो, पण दुसरीकडे याच आभासी जगात अशी काही जाळी विणली जातात ज्यामध्ये अडकल्यानंतर बाहेर पडण्याचा कोणताही रस्ता उरत नाही. पियुषच्या आयुष्यातही एका तिची एंट्री झाली. ती दिसायला सुंदर होती, तिचं बोलणं गोड होतं आणि पाहता पाहता पियुष तिच्या प्रेमात वेळा झाला. पण मित्रांनो, खरी कथा इथून सुरू होत नाही. खरा थरार तर पुढे आहे, जेव्हा या प्रेमाच्या मागे असलेलं भयानक कारस्थान समोर आलं. तर गोष्ट आहे फेसबुक आणि इंस्टाग्रामची. पियुष जेव्हा सोशल मीडिया स्क्रोल करत असायचा, तेव्हा त्याला फेसबुकवर निशा कुमार आणि इंस्टाग्रामवर पूनम नावाच्या एका अकाउंटवरून मेसेज येतो. प्रोफाईलवर एका सुंदर मुलीचे फोटो होते. पियुषने त्या मेसेजला उत्तर दिलं आणि हळूहळू त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या. ती पियुषशी तासंतास बोलायची, त्याचे सुखदुःख समजून घ्यायची. पियुषला वाटलं की त्याला त्याच्या स्वप्नातील राजकुमारी मिळालीये. गप्पांचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं. ती मुलगी पियुषला इतकी आपल्या जवळची वाटू लागली की ती थेट त्याला आपला पती मानू लागली. पियुषही तिच्या प्रेमात इतका आंधळा झाला होता की त्याने कसलाही विचार न करता तिला आपल्या आयुष्याचा भाग बनवण्याचं ठरवलं. त्यानंतर या दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. एका विधी दरम्यान पियुषने मोठ्या अभिमानाने आणि प्रेमाने तिच्या भांगेत सिंदूर भरला. समाजाच्या नजरेत नसेल, पण त्यांच्या स्वतःच्या जगात ते दोघे आता पती पत्नी सारखे एकत्र राहू लागले होते. पण इथेच एक मोठी गडबड होती. लग्नानंतर काही दिवस गेले, महिने गेले, पण यांच्यात पती पत्नी सारखे संबंध कधीच प्रस्थापित होऊ शकले नाही. जेव्हा जेव्हा पियुष तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा ती काहीतरी धार्मिक व्रताचं, उपवासाचं किंवा देवाचं कारण देऊन त्याला दूर ढकलायची. आज माझं व्रत आहे, आज देवाऱ्यात दिवा लावायचा आहे, असं काहीतरी नवनवीन रिझन ती द्यायची. पियुष निष्पाप होता. त्याने तिच्या धार्मिक भावनांचा आदर केला आणि विचार केला की ठीक आहे, तिची देवावर खूप श्रद्धा आहे. पण पियुषला हे माहित नव्हतं की या धार्मिक मुखवट्यामागे एक भयंकर सत्य दडलेलं आहे. आता या कथेत असा एक ट्विस्ट येतो ज्याने पियुषच्या पायाखालची जमीनच सरकवली. एक दिवस पियुष अचानक घरात आला किंवा त्या खोलीत गेला
जिथे ती व्यक्ती होती. पियुषने जे पाहिलं त्यावर त्याचा डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. जी पूनम किंवा निशा त्याच्या नावाने भांगेत सिंदूर लावत होती, जी रोज नवनवीन व्रतांचे कारण देऊन त्याला जवळ येण्यापासून रोखत होती, ती व्यक्ती आरशासमोर उभी राहून चक्क शेविंग करत होती. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. ती कोणतीही मुलगी नव्हती, तर तो एक पुरुष होता, दाढी करत होता. त्याचं खरं नाव होतं चंदन कुमार. चंदन कुमारने पियुषचा विश्वास संपादन करण्यासाठी, त्याला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी सोशल मीडियावर मुलीचे खोटे अकाउंट्स तयार केले होते. इतकंच नाही तर तो प्रत्यक्षात एका महिलेचं रूप धारण करून साडी नेसून पियुष सोबत राहत होता. जेव्हा पियुषला हे सत्य समजलं की त्याचा जोडीदार एक पुरुष आहे, जो समलिंगी संबंधाच्या शोधात होता आणि ज्याने केवळ वासना आणि फसवणुकीसाठी हे सगळं नाटक रचलं होतं, तेव्हा पियुषच्या डोक्यातील राग अनावर झाला. त्याच्या भावनांचा, त्याच्या प्रेमाचा आणि त्याच्या विश्वासाचा तिथे चक्काचूर झाला होता. पण खरी कथा इथेच संपत नाही. पुढे जे झालं त्याने संपूर्ण राजकोट हादरवून सोडलं. हे सत्य उघडकीस आल्यानंतर दोघांमध्ये प्रचंड वाद झाले. पियुष स्वतःला फसवलेला अनुभवत होता. तो अत्यंत मानसिक धक्क्यात होता. या वादातून सुटका करून घेण्यासाठी पियुष चंदनला सोडून तिथून पळून गेला. तो दूर निघून गेला जेणेकरून त्याला या दलदलीतून बाहेर पडता येईल. पण चंदन कुमार इतक्या सहजासहजी त्याला सोडणार नव्हता. चंदनने पियुषचा माग काढायला सुरुवात केली. तो उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या मार्गाने पियुषचा शोध घेत थेट गुजरातच्या राजकोट मधील पडवाला येथील एका कारखान्यात पोहोचला, जिथे पियुष काम करत होता. 21 जून रोजी चंदन पियुषच्या कामाच्या ठिकाणी पोहोचला. तिथे पुन्हा एकदा दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. चंदन पियुषला पुन्हा सोबत राहण्यासाठी दबाव टाकत असावा किंवा ब्लॅकमेल करत असावा. पियुषचा राग आता मर्यादेपलीकडे गेला होता. त्याने एक भयानक निर्णय घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पियुष चंदनला रेल्वे रुळांच्या कडेला असलेल्या एका निर्जन शांत ठिकाणी घेऊन गेला, जिथे कोणीही नव्हतं. वाद इतका वाढला की पियुषने तिथले मोठे दगड उचलले आणि चंदनच्या डोक्यावर, चेहऱ्यावर निर्घृणपणे वार केले. चंदनचा तिथेच जागीच मृत्यू झाला. पण पियुषचं कौर्य इथेच थांबलं नाही. त्याने चंदनची बॉडी तिथेच रेल्वे रुळांच्या बाजूला दगडांखाली लपवून ठेवली, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एवढा मोठा खून केल्यानंतरही पियुष इतका शांत होता की तो पुन्हा आपल्या कारखान्यात गेला आणि आपली कामाची शिफ्ट पूर्ण केली. जणू काही झालंच नाही. हा गुन्हा उघडकीस कसा आला? 25 जून रोजी पोलिसांना मस्कत फाटक रेल्वेच्या भिंतीजवळ एका महिलेचे कपडे घातलेल्या अवस्थेत अत्यंत कुजलेला मृतदेह आढळला. सुरुवातीला पोलिसांना वाटलं की हा एखादा रेल्वे अपघात असावा. मृतदेह इतका कुजला होता की ओळख पटवणं कठीण होतं. पण जेव्हा पोस्टमार्टम अहवाल आला तेव्हा पोलिसांना डॉक्टरांनी सांगितलं की या व्यक्तीच्या डोक्यावर गंभीर दुखापती आहेत. हा अपघात नसून एक सुनियोजित खून आहे. त्यानंतर राजकोट ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयसिंग गुर्जर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास चक्र फिरवली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या फुटेजमध्ये पोलिसांना काही संशयास्पद हालचाली दिसल्या आणि अखेर पोलीस 20 वर्षांच्या पियुष कुमार खारवार पर्यंत पोहोचले. जेव्हा पोलिसांनी पियुषला ताब्यात घेऊन कडक चौकशी केली तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अन्वये त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या कायदेशीर कारवाई सुरू आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाकडे जर आपण बारकाईने पाहिलं तर आपल्याला समजेल की डिजिटल जग इतकं आपल्याला सुटसुटीत वाटतं, तितकंच ते हिंस्र आणि धोकादायकही बनू शकतं. एका बाजूला फसवणूक करणारा चंदन होता, ज्याने केवळ आपल्या विकृत मानसिकतेसाठी एका निष्पाप मुलाच्या भावनांशी खेळ केला. तर दुसऱ्या बाजूला पियुष होता, ज्याने कायद्याला हातात घेऊन एका माणसाचा जीव घेतला. या घटनेनंतर आपल्या मनात आणि समाजात काही गंभीर प्रश्न निर्माण होतात, ज्यावर आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. पहिला प्रश्न म्हणजे आपण सोशल मीडियावरील एखाद्या व्यक्तीवर इतका आंधळा विश्वास कसा ठेवू शकतो की त्याची पार्श्वभूमी न तपासताच त्याला थेट आपल्या घरात, आपल्या आयुष्यात स्थान देतो.
दुसरा प्रश्न, जेव्हा पियुषला समजलं की त्याची फसवणूक झालीये तेव्हा त्याने पोलिसात किंवा कायद्याची मदत का घेतली नाही? कायदेशीर मार्गाने जाण्याऐवजी स्वतःच न्याय करण्याचा आणि खून करण्याचा मार्ग तरुणाई का निवडत आहे? त्यांना तो जास्त सोपा वाटतोय का? तिसरा प्रश्न आणि विचार करायला लावणारा प्रश्न म्हणजे, आपल्या समाजात समलिंगी संबंध किंवा अशा विषयांवर उघडपणे न बोलल्यामुळे चंदन सारख्या व्यक्तींना स्वतःची ओळख लपवून अशा प्रकारे गुन्हेगारी किंवा फसवणुकीचा मार्ग स्वीकारावा लागतो का? आणि चौथा प्रश्न, आजच्या तरुणाईमध्ये संयम आणि रागावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता इतकी कमी का झाली आहे की एका रात्रीत एखादा तरुण प्रियकरातून थेट क्रूर खुनी बनतो? मित्रांनो, शेवटी मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हे आभासी जग, हा सोशल मीडिया एक दुधारी तलवार आहे. इथे दिसणारं प्रत्येक चित्र, प्रत्येक हसणारा चेहरा आणि प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती खरी असेलच असं नाही. प्रोफाईल पिक्चरवर मुलीचा फोटो असला तरी स्क्रीनच्या पलीकडे कोणती व्यक्ती बसलीये हे तुम्ही जोपर्यंत प्रत्यक्ष पाहत नाही तोपर्यंत ओळखू शकत नाही. सावध राहा. कोणालाही आपले वैयक्तिक फोटो, आपली माहिती किंवा आयुष्यातील महत्वाचे निर्णय शेअर करू नका. कायद्याचा आदर करा. आयुष्यात कितीही मोठं संकट आलं, कोणी कितीही मोठी फसवणूक केली तरी कायदा हातात घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. जर पियुषने वेळेत पोलिसात तक्रार केली असती तर आज चंदन जिवंत असता आणि पियुष तुरुंगाच्या कोठडीत चढण्याऐवजी एका चांगल्या भविष्याकडे वाटचाल करत असता. विचार करा त्याच्या आईवडिलांचं काय होत असेल. संवाद साधा. तुमच्या आयुष्यात अशा काही अडचणी आल्या तर त्या स्वतःच्या मनात दाबून ठेवण्याऐवजी आपल्या पालकांशी, आपल्या खऱ्या मित्रांशी किंवा कायदेशीर सल्लागारांशी बोला. हा व्हिडिओ केवळ एक गुन्ह्याची कथा नाहीये, तर आपल्या सर्वांसाठी एक खूप मोठा धडा आहे. डिजिटल जगात पाऊल टाकताना डोळे आणि कान उघडे ठेवा. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? पियुषने जे केलं ते योग्य होतं का, की चंदनच्या फसवणुकीमुळे हे घडलं? तुमचं मत मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि डोळे उघडणारा वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून तेही अशा ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहतील. आणि हो, अशाच नवनवीन सत्य घटना, चालू घडामोडी आणि सखोल विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती म्हणजेच बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग भेटूया पुढच्या एका अशाच धक्कादायक आणि विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.